आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी एक सुंदरशी एक रामकृष्ण हरी ही चाल अगदी भजनांमध्ये आपल्याला सुरुवात करत असताना भजनाची रामकृष्ण हरी प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की कुठल्या तालात म्हणायची आणि कुठल्या रागात म्हणायची। तर यासाठी आपण राग हिंडोल या रागामध्ये सुंदरशी चाल आपल्याला अगदी परिचित असणारी चाल या रागाद्वारे आपल्याला रामकृष्ण हरी या भजनाची नोटेशन सहित आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तत्पूर्वी जर आपण या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर नक्की ही प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ जसे अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती लगेच बघायला मिळेल। आणि विशेष सूचना, जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर हार्मोनियम वाजवून सुंदरसं गायन शिकायचं असेल, सुंदर शास्त्रयुक्त पद्धतीने पूर्ण रागाचे आलाप ताणे सगळं जर घरी बसून शिकायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपण क्लासेस सुरू केलेले आहेत। क्लास एक दिवसाआड आहे। सकाळी 8 ते 10 एक वेळ असते, संध्याकाळी 7 ते 9 एक वेळ असते। या दोन्ही वेळापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता आणि आपण घरी बसून सुंदरसं अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीत याचं सुंदर नोटेशन पद्धतीने आपण आलाप, चक्रधार, ताणे या संपूर्ण शिक्षणाचा आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अगदी चांगल्या पद्धतीने शिकू शकता। तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर मंडळी, बघूया आपण सुरुवातीला हा अभंग तालामध्ये कसा म्हणायचा याचा आपण थोडंसं आपल्याला तालात कुठल्या लयामध्ये म्हणायचा तर आपल्याला तालाबरोबर म्हणून दाखवतो। स्वर निवडला आहे काळी एक। आता राग आहे हिंडोल राग। हिंडोल रागामध्ये आपल्याला पुढे याचे आरोह, अवरोह आणि रागाची पक्कड म्हणजे सुरुवात कशी करायची, त्याच्या अगोदर स्वर विस्तार कसा करायचा याचं संपूर्ण शिक्षण पुढे समजावून सांगतो। सुरुवातीला याला तालामध्ये कसं म्हणायचं ते बघूया। हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी। सावरे राम कृष्ण हरी, सावरे राम, राम कृष्ण हरी, सावरे राम, राम कृष्ण हरी, सावरे राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी। सावरे राम, राम कृष्ण हरी, सावरे राम, राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी, जय जय राम, सावरे राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम।
रामकृष्ण हरी. तर बघितलं आपण याला सरळ तालामध्ये कसं म्हणायचं. या ठेक्यामध्ये अगदी मध्यलयामध्ये भजनी ठेक्यामध्ये आपण गाऊ शकता. तर बघूया आपण आता या रागाचे आरोह अवरोह. या रागामध्ये मध्यम तीव्र लागतो, बाकी सर्व स्वर शुद्ध. सा ग म ध नि म ध सा. परत एकदा सा ग म ध नि म ध सा. सा नि ध म ग म ग सा. आता रागाची पकड. सा ग म ध नि म ध सा. ही पकड आपण रामकृष्ण हरी भजन सुरुवात करताना म्हणू शकता. सा ग म ध नि म ध सा. सा 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 नि ध नि ध म ग ग सा ग म ध नि सा. हरी जय जय राम रामकृष्ण हरी. हरी जय जय राम रामकृष्ण हरी. सा सा ग ग म ग. सा सा ग ग म ग. जय जय राम जय जय राम. मध मध ध मध नि सा सा. रामकृष्ण हरी. सा सा ग ग म ग. जय जय राम. मध ध मध नि सा सा. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम रामकृष्ण हरी. हे झालंय आपलं पहिला अंतरा. आता दुसरा अंतरा. म ग म ध म ग ग. सावळे राम. म ग म ध म ग ग. सावळे राम. म ग म ग म ग सा. रामकृष्ण हरी. सा सावळे राम रामकृष्ण हरी. ग म ध नि सा. हे प्रत्येक अंतरा झाल्यावर घ्यायचं. ग म ध नि सा. हरी जय जय राम रामकृष्ण हरी. आता शेवटचा अंतरा. म ध नि ध सा सा. सा सावळे राम. म ध नि ध सा सा. सावळे राम. सा ग ग ग म ग सा. रामकृष्ण हरी. सावळे राम रामकृष्ण हरी. सा नि ध म ग. सा नि ध म ग ग. सावळे राम. म ग म ध म ग सा.
राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी गमधनी मदसा हरी जय जय राम राम कृष्ण हरी अशी ही सुंदर चाल. आता यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. याचे आलाप ताणे वगैरे भरपूर काही गोष्टी शिकू शकता. पण त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर क्लास सुरू केले तर आपल्याला ह्या गोष्टी शिकता येतील. गमधनी सा गमधनी मदसा सा ग मग सा सा नि ध म गम ध म ग म ग सा सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी. तर अशा पद्धतीने आपल्याला ही अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरीची चाल नक्कीच आपण हिंडोल रागामध्ये आपण भजनामध्ये सुरुवात करू शकता. बरेचसे मंडळी काय करतात की भूप राग, यमन राग, भिंपलास राग या रागामध्ये सर्वसामान्य लोक रामकृष्ण हरी भजन सुरू करतात. पण नवीन काहीतरी अनवट राग म्हणजे हिंडोल रागामध्ये जर आपण भजन सुरू केलं तर आपल्याला नक्कीच चांगला गोडवा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि जर आपण ऑनलाईन पद्धतीने जर क्लास लावले, बरेचसे मंडळी शिकतात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या रागामध्ये आपल्याला सुंदरशा अभंग, चाली, रामकृष्ण हरी भजनाची सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, सगळ्या चाली सगळ्या रागामध्ये भैरवी, आसावरी, भूप, बागेश्री, भिंपलास आणखी खूप खूप रागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अभंग या ठिकाणी शिकायला मिळतील. या यूट्यूब चॅनलवरती भरपूरसे अभंग अपलोड केलेले आहेत. तर संपूर्ण जर आपण पूर्ण व्हिडिओ जर चेक केले तर आपल्याला यामध्ये भरपूर शिकायला मिळेल. तर जर आपल्याला चांगल्या पद्धतीने तालासुरात पक्का आलाप, ताणे, चक्रधार कसे म्हणायचे तर ह्याचं जर संपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण या ठिकाणी क्लास सुरू केलेले आहे. क्लासची मी सुरुवातीला माहिती सांगितली. ऑनलाईन पद्धतीने 1 दिवसाआड क्लास आहे. सकाळी त्याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते 10 एक वेळ आहे, संध्याकाळी 7 ते 9. सकाळच्या वेळेमध्ये सकाळचे मंडळी जॉईन करू शकता ज्यांना सकाळी वेळ असेल. ज्यांना सकाळी वेळ नसतो त्यांनी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये जॉईन करू शकता. अगदी आपल्याला घरात बसून चांगल्या दर्जेदार पद्धतीने शिक्षण या ठिकाणी हार्मोनियम वाजवून गायचं कसं हे शिकायला मिळेल. आणि जर कोणी विशारदपर्यंतचा अभ्यासक्रम जर बऱ्याचशा मंडळींना कुठे मिळत नाही शिक्षण घेण्यासाठी, काहींच्या 2-2, 4-4 परीक्षा झालेल्या असतात, अशा पद्धतीने बाकीच्या परीक्षा त्यांच्या द्यायच्या राहिलेल्या असतात, तर त्यांच्यासाठीही आपण घरी बसून अगदी घरी बसून आपल्याला समजेल अशा पद्धतीने संपूर्ण प्रारंभिक ते विशारदपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण घरात बसून शिकू शकता. तर नक्कीच समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.